ऐका ना, आज आपण बनवणार आहोत नागपूर स्टाईल काळ्या मसाल्यातली अंडा करी. बनवायला अतिशय सोपी आहे. मस्त अशी मसालेदार अंडा करी बनून तयार होते. बनवायला सोपी आहे, कमी साहित्यात बनवून तयार होते. जास्त वेळ लागत नाही, जास्त पसारा होत नाही. चला तर मग पटकन सुरुवात करू आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुती रेसिपीला. सगळ्यात आधी जर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे, त्याच्यासाठी बघा इथे मी 2 कांदे आणि अर्धा वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे. ते मी गॅसवर भाजून घेतेय. तुम्ही चूल असेल तर चुलीवर भाजून घ्या, नसेल तर तव्यावर भाजून घ्या किंवा गॅसवर भाजून घेतल्यात तरी चालेल. कांदे छान काळपट होईपर्यंत भाजायचे आहेत. तर बघा खोबरं छान भाजलेलं आहे. खोबरं मी काढून घेते. एकदम जास्त पण जाळायचं नाही. छान वरून काळपट झालेलं आहे. आता काढून घेते आणि कांदे थोडंसं पलटून आपल्याला परत काळपट होईपर्यंत भाजायचं आहे. इथे बघू शकता कांदे छान भाजले आहेत. छान काळपट झाले दोन्ही साईडने. आता कांदे पण काढून घेऊया आपण. आता तवा ठेवलेला आहे गॅसवर. त्याच्यावर 1 चमचाभर धने ॲड करायचे आहेत. पाव चमचा खसखस ॲड करायची आहे. 1 स्टार फूल, 2 हिरवी इलायची, 7 ते 8 काळी मिरी ॲड करायची आहे, 4 लवंग ॲड करायचं आहे, अर्धा इंच इतकं दालचिनीचा तुकडा ॲड करायचा आहे, अर्धा चमचा तेल ॲड करायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी हा मसाला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. इथे बघा छान मसाला भाजलेला आहे. आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा इतकं जिरे ॲड करायचं आहे. परत एकदा थोडंसं परतून घेऊया मसाला. त्याच्यामध्ये आपण जे कांदा आणि खोबरं भाजून ठेवले त्यांना मी कट करून घेतलेले ते सुद्धा ॲड करायचं आहे. कांदा खोबरा कट करत असताना वरचं काळपटपणा काढायचं नाही, असंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला 10 ते 12 लसूण कळ्या, 2 इंच इतकं अद्रक बारीक कट करून ॲड करायची आहे. मुठभर इतकी कोथिंबीर धुवून ॲड करायची आहे. परत हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे. खूप जास्त वेळ भाजायचे नाही, फक्त 1 ते 2 मिनिटासाठी फक्त परतून घ्यायचं तेलामध्ये. मसाला इथे छान भाजलेला आहे. गॅस बंद करून घेते. आता आपल्याला हा मसाला पूर्ण प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. छान थंड करायचा आहे. थंड करून झाल्यानंतर पॉटमध्ये ॲड करायचं आहे. तर बघा मसाला इथे मी काढून घेतलाय. थंड झालेला आहे पूर्णपणे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचा आहे. तर इथे बघा पूर्ण मसाला मी ॲड करून घेतलेला आहे. आता मिक्सरला लावून छान असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. तर बघा मसाला आपला वाटून रेडी झालेला आहे. आता आपण इथे अंडे बघून घेऊया. तर इथे मी 7 अंडे घेतले. त्यांना बघा अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी कट लावायचं आहे. याच्यामध्ये छान मसाला जातो आणि अंड्याला छान फ्लेवर येतो. त्यासाठी कट लावून घ्यायचं आहे. तर बघा कट लावून बाजूला ठेवून घेतलेला आहे. आता एक कढई घ्यायची आहे. गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम होऊ द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये अंडे ॲड करायचे आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे. पाव चमचा मिरची पावडर ॲड करायची आहे. पाव चमचा हळद ॲड करायचं आहे आणि हे सगळं आता आपल्याला परतून घ्यायचंय. 2-3 मिनिटासाठी अंड्यांना छान तेलामध्ये भाजून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं आहे. असं केल्याने अंड्याला खूप छान टेस्ट येते. त्यासाठी बघा मी असं परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये. आता आपण 2-3 मिनिटापर्यंत असं छान परतून घेऊया आणि त्यानंतर अंडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. कारण याच कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे. तर इथे मी अंडे परतून घेतलेले आहे. 2-3 मिनिटं झालेले आहेत. अंड्यांना छान कलर आलेला आहे. छान असा फ्लेवरफुल अंडा इथे तयार झालेला आहे. अंडे आपण काढून घेऊया आणि ज्या कढईमध्ये आपण अंडे फ्राय केलेत ना, त्याच्यामध्ये बघा मसाला आणि तेल आहे थोडंसं. त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे आणि जे आपण वाटून ठेवलेलं काळं वाटण आहे, तो ॲड करायचा आहे. छान 2-3 मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचा हा मसाला आपल्याला. खूप जास्त सुद्धा तेल ॲड करायचं नाही. 2 चमचा तेल पुरेसं आहे. गॅस एकदम कमी करायचं. कमी गॅसवर आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. जेवढा मसाला चांगला शिजतो तेवढाच मसाला छान तेल सुटते आणि एकदम चवदार असा मसाला बनून तयार होतो. बघा इथे मी कंटिन्यू 4-5 मिनिटापर्यंत कमी गॅसवर हा मसाला भाजून घेतलेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता याच्यात अजिबात तेल दिसत नसेल तुम्हाला, पण असंच तुम्ही 2-3 मिनिटापर्यंत हा कमी गॅसवर मसाला भाजून घेतलात ना, ऑटोमॅटिक याच्यात तेल सुटेल. जेवढं आपण तेल ॲड केलेलं ते पूर्ण तेल सेपरेट होते. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर मिरची पावडर, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर ॲड करायचं आहे. मीठ इथे चवीनुसार ॲड करायचं आहे, कारण आधी आपण पाव चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे. इथे मी 1 चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे. छान हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे परत 2-4 मिनिटापर्यंत कमी गॅसवर. मसाला इथे भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये एक मीडियम साइजचा टोमॅटो बारीक चिरून ॲड करायचा आहे. जोपर्यंत टोमॅटो पूर्णपणे मॅश होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर बघा मसाला इथे छान शिजलेला आहे. बऱ्यापैकी टोमॅटो इथे मॅश झालेले आहेत. आता याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि परत आपल्याला 5-6 मिनिटापर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर. तर बघा पॉटमध्येच 1 वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यातलंच पाणी मी मसाल्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. मसाल्यामध्ये पाणी ॲड करून शिजवल्याने एकतर मसाला जळत नाही आणि मसाल्याला छान तेलसुद्धा सुटतो. तर बघा पाणी ॲड केल्यानंतर मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला 5-6 मिनिटापर्यंत कमी गॅसवर हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मसाला खूप छान शिजलेला आहे. छान असा तर्री सुटलेली आहे मसाल्याला, छान तेल सुटलेलं आहे. मसाल्यातला तेल पूर्णपणे सेपरेट झालेला आहे. 5-6 मिनिटापेक्षा थोडंसं जास्तच वेळ शिजवून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला जे अंडे आपण फ्राय करून ठेवलेले आहेत मसाल्यामध्ये,
ते अंडे ॲड करून घ्यायचे आहे. थोडंसं मिक्स करायचं आहे आणि परत आपल्याला ना याच्यामध्ये थोडंसं जेवढं पाणी लागणार आहे ग्रेव्हीसाठी तेवढं पाणी ॲड करायचं आहे. इथे मी जवळपास अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. खूप जास्त सुद्धा पाणी ॲड केलेलं नाहीये, कारण मला एकदम थिक अशी मसालेदार ग्रेव्ही बनवायची होती. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त पाणी ॲड करून घेऊ शकता. तर बघा इथे 10 ते 12 मिनिटापर्यंत कमी गॅसवर मी भाजी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान असा तेल सुटलेलं आहे. मसाल्याचं तेल पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे. मस्त अशी तर्रीदार भाजी बनून तयार झालेली आहे. आता याच्यावरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गार्निश करायची आहे. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम-गरम भाजी आपली सर्व्ह करण्यासाठी ते तयार झालेली आहे. तर तुम्हाला काळ्या मसाल्यातली अंडा करी कशी वाटली, आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर ही भाजी ना मी तेलाचे पराठे, भात, त्यासोबतच कांदा, लिंबू याच्यासोबत सर्व्ह केली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी भाजी बनून तयार झालेली आहे. भाजीला मस्त तेलसुद्धा सुटलेलं आहे, कारण मी खूप जास्त सुद्धा तेल ॲड केलेलं आहे. खूप कमी तेल ॲड केलेलं आहे आणि इथे बघा किती छान अशी तर्री आलेली आहे आपल्या भाजीला. तर आपली भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपण प्लेट करून घेऊया. तर बघा इथे मी भाजी सर्व्ह करून घेते आधी. सगळ्यात आधी प्लेटमध्ये 2 अंडे ठेवायचे आहेत. त्यानंतर थोडीशी ग्रेव्ही ॲड करायची आहे आणि इथे आपली प्लेटमध्ये भाजी सर्व्ह करून तयार आहे. आता लगेच तुम्हाला मी प्लेट करून दाखवते. एकदम सिंपल आहे, पण खरं सांगते अप्रतिम टेस्ट होती या भाजीची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला की नाही तेही सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.